हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. तर काल ह्या रानात आहे ना, काल लागण केली ऊसाची. तर ते भिजवायचं काम चालू आहे. हे बघा पाठीमागं पाणी काही ये ना इकडे, एवढं थोडं थोडं पाणी येतं आहे. मग तेवढंच पाणी लावून थोडं थोडं भिजवायचं आहे. लागण आहे ना, कोरडीला बुजवलेल्या कांड्या आहेत. हो का, ही दिसल्या का तुम्हाला कांड्या? हे बघा, कोरड्या मातीनिशी ढाकाली त्याच्यावर, त्याला नंतर पाणी द्यायचंय. तर ते कांड्या सकट नीट बुजावलेले नाहीत माणसांनी. आणि 7,000 रुपये ती लागण करायसाठी घेतलेत. आणि बघा हे असं बघा, इथं मध्ये चढ केलेत. आता इथून पाणी कसं जाणार? तर हे परत आम्हाला वाढावं लागेल. तर मजूर सकट पैसे एवढं घेऊन सुद्धा काम व्यवस्थित करत नाहीत. आणि वरून त्यांचंच ऐकावं लागतं, हे असंच असतं आणि ते तसंच असतं. आपल्यालाच उलट ज्ञान पाजून जातात. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आता हे इथं आहे ना, एवढा मोठा चढ केला आहे. बघा, इथं सरी कुठं राहिली, इकडली सरीवली सगळी माती इकडं ओढून घेतली कांड्या बुजवायला. तर काय करायचं? आणि साऱ्या वडायच्या. तर हो का, हे बघू शकता, आत्ता थोडंसं पाणी वाढलेलं आहे. आताशी सरी बघा कुठे गेली. हे बघा, इथपर्यंत गेली सगळं बाकी भिजवणं. आणि आत्ता वाजले असतील किती, 3:45 वाजलेत आत्ता. तर आता ही किती भिजवून होईल काय माहिती, अंधार पडस्तोवर. आणि तसंच गुरांचं खायला पण आम्हाला काढायचं आहे. त्याच्यामुळं कसं थोड्या वेळ चालू ठेवावं लागेल, नंतर बंदच करावं लागेल मोटर. आणि हे इकडं अजून वरती भिजवायचं राहिलं. ही पट्टा लांबपर्यंत आहे अजून भिजवायला. तर हे अशा प्रकारे आम्ही आता दाताळ आणि खोरं आणले. म्हणजे जिथं गरज पडेल तिथं खांदावं लागणार आहे आपल्यालाच. आणि वडायचं सेपरेट स्पेशल पैसे वडायचं पण घेतात. असे करतात लोक. आणि हे कांड्या आहेत ना, व्यवस्थित बुजावल्या सकट नाही. तेव्हा का दिसल्या का, इथं तर उघड्याच आहे. तेव्हा का अशी लोक कामं करतात. आणि द्या त्यांना पैसे, 7,000 आहे, 8,000 आहे, असे आणखीन आपल्यालाच ज्ञान सांगतात. तुमचंच कमीनी केलं आहे आम्ही. कमीनी केलं कुठं, 7,000 रुपये घेतात. जगापेक्षा काय वेगळं घेत नाहीत, जगात घेतात एवढंच घेतात पैसे. पण तरी पण युवा त्यातले काय ठिकाणी कांड्या उघड्याच आहेत. आता आम्हाला ही परत काम वाढावायचं आहे. आता परत आम्हाला ही दाबावं लागणार आहेत कांड्या. परत खाली उघड्या दिसल्या तरी परत लावावं लागणार आहेत. हे असे असतात मजुरांची काम. सगळ्याच ही बघा ह्या सरीत बघा, कांड्या सगळ्या उघड्या दिसते. ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघू शकता, हे बघा, ही पण कांडी उघडीच आहे. थोडीशी माती एका साईडने माती ओढली, दुसऱ्या साईडने मातीच ओढली नाही. आणि ह्याच्यावरनं पाणी गेलं ना, ही सगळ्या कांड्या उघड्या पडणार आहे. ते